हेक्टिक प्रवास करून अयोध्येवरून आम्हाला धुंड एक्सप्रेस म्हणून आहे ती मिळाली. ती ऑलरेडी 2 तास लेट होती त्यामुळे. आणि त्यामध्ये मी स्लीपर तिकीट काढलेलं, ज्यामध्ये आजीची तिकीट वेगळीकडे, पप्पांची तिकीट वेगळीकडे, माझी अंकिताची आणि आईची तिकीट वेगळीकडे असं आलेलं. पण आम्ही एकाच ठिकाणी बसलेलो आणि इतकी रश होती. त्याच्यातून टॉयलेटच्या बाजूचा डबा आम्हाला अलॉट झालेला आणि एवढी गर्दी होती. त्याच्यामध्ये पॉकेट मार्स पण होते, 3 लोकांचे पॉकेट मारले. सो असा आमचा हेक्टिक प्रवास होऊन आम्ही काशीला आलो. वाराणसीला आल्यावर आम्हाला समजतं की ज्या हॉटेलमध्ये आम्हाला जायचं आहे किंवा ज्या स्टेमध्ये आम्हाला राहायचं आहे तिथपर्यंत रिक्षात जाऊ शकत नाही. ऑलरेडी आजीचे पाय खूप दुखत होते. मग त्यामुळे आम्ही कसंबसं करत पोचलो अयोध्येहून बनारसला आल्यावर त्या रात्री आम्ही शयनारती अटेंड केली आणि सर्व झोपलो. आणि आजचा आहे दुसरा दिवस. आज आम्ही बनारस बघायला बाहेर पडलो आहोत. फायनली मी आलो आहे आता काशीला आणि काशीतला हा सुंदर व्ह्यू तुम्ही बघू शकता, जो आहे दशाश्वमेध घाटाचा. माझ्या हॉटेलपासून 1-2 मिनटं वॉकिंग डिस्टन्सवर आहे. बरीच मंदिरं आहे तिथे आणि दशाश्वमेध घाटाला आता मी उतरतानाचा एक व्ह्यू दाखवतो. पौराणिक कथांनुसार याच ठिकाणी ब्रह्मदेवांनी दशाश्वमेध यज्ञ केला आणि महादेवांचं काशीत स्वागत केलं. सध्याचा हा घाट बाजीराव पेशव्यांनी 1748मध्ये बांधला असून पुढे अहिल्यादेवी होळकरांनी 1774मध्ये त्याची डागडुजी केली. पुढे घाटांवरून फिरताना आम्ही आलो अहिल्या घाटावर. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनीच या अहिल्या घाटाची बांधणी केलेली आहे. माझी आई अहिल्यादेवींपासून खूप इन्स्पायर असल्यामुळे आईची एक छोटीशी रील मी या घाटावर काढली. तर आजच्या दिवसाची सुरुवात आमची झाली आहे आणि आता आम्ही चाललोय BHUला. बनारस विश्वविद्यालय म्हणजे काशी हिंदू विश्वविद्यालय किंवा BHU याची स्थापना पंडित मदन मोहन मालवीय यांनी 4 फेब्रुवारी 1916 साली केली. जवळपास 2700 एकरामध्ये पसरलेल्या या युनिव्हर्सिटीतील हे आहे नवीन विश्वनाथ शिवमंदिर. या शिवमंदिरात बिर्ला मंदिर असेही म्हणतात. मंदिराच्या गाभाऱ्यात शिवपिंड असून मंदिरामध्ये नटराजाची एक विशिष्ट मूर्ती देखील ठेवण्यात आलेली आहे. बिर्ला मंदिरात थोडा वेळ ध्यानस्थ बसून आम्ही निघालो पुढच्या मंदिरात. हे आहे 151 शिवलिंगांचं मंदिर. हे वन ऑफ द वाराणसीतलं खूप सुंदर मंदिर आहे. तर आता आम्ही आलो आहे 151 शिवलिंगांच्या मंदिरात. हे वाराणसीतलं एक खूप सुंदर मंदिर आहे जिथे 151 शिवपिंडांचं प्रतिष्ठापना केलेली आहे. मंदिर नुकतंच बांधलेलं आहे त्यामुळे आधुनिक आहे. संगमरवरी दगडापासून बनले. तर वाराणसीच्या त्रिदेव मंदिरात आम्ही आलो आहे आणि त्रिदेव मंदिरसुद्धा आधुनिक मंदिरांपैकी एक आहे आणि सध्या आम्ही इथे बरेच मूर्त्या बघतो. तर त्यातले हे जे आहे ते आहे श्यामबाबा मंदिर. आता आम्ही आलेलो आहोत तुलसी मानस मंदिरात. हेही मंदिर अगदी हाकेच्या अंतरावर आहे. तुलसी मानस मंदिरात श्रीरामांची मूर्ती आहे, त्याचबरोबर भगवान सत्यनारायणांची मूर्ती देखील आहे आणि मंदिराच्या भिंतींवर हे अशा प्रकारे संपूर्ण रामायण कोरलेलं आहे. रामायणातील प्रत्येक अध्याय हा येथील भिंतींवर कोरण्यात आलेला आहे. दुपारी वाराणसीतील काही मंदिरं आम्ही कव्हर केली, ती ऑटोनेच कव्हर केली. ऑटोवाल्याने साधारण 500 रुपये आमच्याकडून घेतले. आता आम्ही पुन्हा एकदा आलेलो आहोत दशाश्वमेध घाटावर. आई, पप्पा आणि आजींना रूमवरच ठेवलं आहे आणि मी आणि अंकिता वाराणसीच्या गल्ल्या एक्सप्लोअर करत आहोत. तर काशीच्या गल्ल्यांमधून फिरताना हे एक लोकल काका आम्हाला भेटले ज्यांनी या मंदिराबद्दल आम्हाला सांगितलं. सो हे मंदिर अहिल्यादेवी होळकरांनीच बांधलेलं आहे आणि हे मंदिर एक्झॅक्टली काशी विश्वनाथ मंदिराची रेप्लिका आहे. पुढे काशीच्या घाटांवरून फिरत फिरत आम्ही मणिकर्णिका घाटापर्यंत जाण्याचा विचार केला, कारण तिथलं रत्नेश्वर महादेव मंदिर आम्हाला बघायचं होतं आणि इथे आम्ही बघत होतो की गंगा आरतीची तयारीसुद्धा ऑलमोस्ट पूर्ण झालेली होती. काशी हे शहर जगातल्या सर्वात जुनं जिवंत शहरांपैकी एक आहे, म्हणजेच वर्ल्ड्स लार्जेस्ट लिव्हिंग सर्वायव्हिंग सिटी
म्हणून काशीला म्हटलं जातं. काशी हे इतिहासापेक्षाही जुनं आहे. हिंदू जैन धर्मियांमध्ये तर 7 पवित्र सप्तपुरींपैकी एक काशी आहे. आयुर्वेदाचे जनक महर्षी पतंजली देखील काशीशीच संलग्न आहेत. बुद्धांचं ज्ञानप्राप्तीनंतर जो पहिला संदेश दिला तोही काशीजवळील सारनाथ याच ठिकाणी दिला. तर याच घाटमार्गाने पुढे पुढे येत आम्ही येऊन पोचलो या गंगाद्वारावर. हा गंगाद्वार आहे काशी विश्वनाथ मंदिराचा. इथून सरळ व्ह्यू आपल्याला मिळतो तो म्हणजे गंगा नदीचा आणि महादेवांच्या मंदिराचा. मंदिराच्या अगदी काही पायऱ्या चढून आपल्याला लगेच दर्शन घडतं ते म्हणजे आदिगुरु शंकराचार्यांचं. तर ही आहे काळ्या पाषाणात कोरलेली आदिगुरु शंकराचार्यांची मूर्ती. तर गंगा घाटावरून गंगाद्वारमधून आम्ही आलेलो आहे श्री विश्वनाथ कॉरिडॉरमध्ये. तर हा साधारण एंट्रन्स आहे कॉरिडॉरचा आणि इथे गंगा नदीचा किनारा आहे. जर तुम्ही नीट बघितलात तर इथे आदिगुरु शंकराचार्य यांची देखील मूर्ती आहे. आणि आता आपण पुढे एक्सप्लोअर करूया काय आहे नक्की. क्रूर मुघलांनी नष्ट केलेल्या मंदिरांचं पुनरुज्जीवन करणाऱ्या या आहेत राजमाता अहिल्यादेवी होळकर. भारतातल्या अनेक मंदिरांप्रमाणे काशी विश्वनाथाचं सध्याचं मंदिर आहे ते देखील अहिल्यादेवी होळकरांनीच बांधलेलं आहे. आणि गंगाद्वारमधून मी आता पुढे आलेलो आहे. इथे देवी अहिल्यादेवींचा स्टॅच्यू उभारलेला आहे किंवा प्रतिकृती आहे. आणि इथे बरीच छोटी मोठी मंदिरं आहेत. पण सर्वात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे या कॉरिडॉरमधून दिसणारा हे विहंगम दृश्य. तर काशी विश्वनाथ कॉरिडॉरमधील गंगाद्वारावरून ज्या वेळेला आपण खाली येतो त्यावेळेला आपण लगेच येतो मणिकर्णिका घाटाकडे. मणिकर्णिका घाट आणि गंगाद्वार यामध्ये एक भिंत आहे. मणिकर्णिका द्वार हा काशीचा बर्निंग घाट असं म्हटलं जातं. या घाटावर सतत चिता जळत असतात. जीवन आणि मृत्यूचा चक्रीय दृष्टिकोन जर तुम्हाला अनुभवायचा असेल तर तुम्ही मणिकर्णिका घाटावर नक्की भेट द्या. पौराणिक कथांनुसार महादेवांनी दिलेल्या शापामुळे या घाटाला मोक्ष घाट असेही म्हणतात. तर नमस्कार मित्रांनो, मी आलो आहे आता मणिकर्णिका घाटावर. मणिकर्णिका घाटावरचं एक आश्चर्यकारक वास्तू म्हणजे हे रत्नेश्वर महादेव मंदिर. हे रत्नेश्वर महादेव मंदिर हे 9 डिग्रीपर्यंत झुकलेलं आहे एका घाटाच्या साईडला, म्हणजे ते थोडंसं तिरकं आहे. अशा प्रकारची जगातली एक वास्तू आहे जी इटलीला आहे. त्याला इटलीचा झुलता मनोरा किंवा लिनिंग टॉवर ऑफ पिसा असं म्हणतात, जे साधारण 3.99 म्हणजे साधारण 3-3.5-4% झुकलेलं आहे. त्याच्याही पेक्षा जास्त म्हणजे साधारण 9% हे रत्नेश्वर महादेव मंदिर हे एका साईडला झुकलेलं आहे. तर ही एक जगातली आश्चर्यकारक वास्तू आहे जी बघण्यासाठी आपण काशीमध्ये विशेषतः मणिकर्णिका घाटावर नक्की आलं पाहिजे. पाठीमागे चिता जळत आहेत आणि त्याच्या बॅकग्राऊंड म्हणजे त्याच्या फ्रंट साईडला हे मंदिर आहे. तर अत्यंत सुंदर मंदिर आहे. काही शॉट्स मी तुम्हाला दाखवतो. रत्नेश्वर महादेव मंदिर बघून आम्ही लगेचच निघालो गंगा आरतीसाठी. धावत पळत आम्ही दशाश्वमेध घाटावर आलेलो आहोत आणि आता गंगा आरतीची नुकतीच सुरुवात होत आहे. थोडं लवकर आल्यामुळे आम्हाला एकदम फ्रंट सीट मिळाली. सो माझा आग्रह हाच असेल की आरती जर 6:30-7पर्यंत सुरू होते तर तुम्ही येऊन 5-5:30लाच बसा, म्हणजे निदान फ्रंट साईडला तुम्हाला बसायला जागा मिळेल. आरतीसाठी तुम्ही घाटांवर बसूनही आरतीचा आनंद घेऊ शकता किंवा या ज्या समोर होड्या दिसत आहेत या होड्यांना देखील तुम्ही पे करून आरतीचा आनंद घेऊ शकता. Oh
जवळजवळ अर्धा पाऊण तास चालणाऱ्या या आरतीत देहभान हरपून आम्ही मंत्रमुग्ध झालेलो होतो. वाराणसी आणि गंगा नदीची आरती हे एकमेकांचा अविभाज्य घटक आहेत. स्कंद पुराणातही ज्या गंगा नदीच्या आरतीचा उल्लेख आढळतो ती आरती मी माझ्या कुटुंबासोबत याची देही याची डोळा बघत होतो, याचं भानच मला नव्हतं. ही गंगा आरती चालू असताना आजूबाजूला शंखनाद घंटानाद असा गोंधळ चालू असतो. एवढं सगळं आजूबाजूला असूनही मनाची मंत्रमुग्ध करणारी शांतता तुम्हाला या गंगा आरतीत मिळते. शेवटी या गंगा मातेला फुलं अर्पण करून या गंगा आरतीचा शेवट केला जातो. गंगा आरती संपलेली आहे. गंगा आरतीचं दर्शन आम्ही घेतलेलं होतं आणि लगेचच मी माझ्या कुटुंबासोबत आजी पप्पा आई आणि अंकितासोबत या बोटीवर आलेलो आहेत. या बोटीवरून आम्ही आता जवळपास सर्वच घाटांची एक सैर करणार आहोत. तर नुकतीच दशाश्वमेधची आरती संपलेली आहे, गंगा आरती संध्याकाळची, आणि आता आम्ही बोटीतून निघालो आहोत. 100 रुपये पर पर्सन घेतलेत आणि आता आम्ही सगळे 40 घाट बघायला निघालो. संध्याकाळची वेळ, उद्या सकाळी आम्ही परत जाण्याचा एक प्लॅन करतोय, पण आता काही प्लॅन नव्हता तर आम्ही चाललोय आता बोटीतून. तर आता आम्ही चाललोय, बघूया आता 80 घाट कसे दिसतात. आरतीनंतर बोटीत बसल्यावरचा हा आहे दशाश्वमेध घाटाचा व्ह्यू. दिव्यांच्या रोषणाईत चकचकून उठलेला हा दशाश्वमेध घाट. विश्वनाथाच्या शयन आरतीनंतर आम्ही माझ्या कुटुंबासोबत काढलेला हा फोटो. तर नुकतंच आम्ही आमच्या रूमवर आलो आहे आणि माझ्याकडे मोबाईल नव्हता खरं तर, कारण की आम्ही काशी विश्वनाथ मंदिरात शयन आरतीला गेलेलो. आज माझा दुसरा दिवस होता शयन आरतीसाठी, पण आजी आणि पप्पांनी आणि आम्ही सहकुटुंबाने आज शयन आरती केली. ती शयन आरती अद्भुत होती. म्हणजे त्याचं मी व्हिडिओ रेकॉर्डिंग तर नाही करू शकलो, पण मी बोलूसुद्धा शकत नाही. आणि त्याच ड्युरेशनमध्ये आम्ही एक गोष्ट बघितली जी आम्हाला थक्क करणारी होती, की आपले जे नंदी महाराज आहेत ते ज्ञानव्यापी मशिदीकडे तोंड करून आहेत. आणि लिटरली आज आम्ही शृंगार गौरीचं पण दर्शन केलं, कारण की मशिदीच्या खाली तळघरामध्ये शृंगार गौरीचं पण पूजा करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. तर आम्ही सगळेच भावूक झालेलो आहे. आई, तुला कसं वाटतंय खरं बघून? त्या नंदीकडे बघून तर असं वाटतंय की तो नंदी आपल्या महादेवाची वाट बघतोय. लवकरात लवकर त्या नंदीला आपले महादेव भेटतील. खरंच म्हणजे आम्हाला एकदम वेगळंच फिलिंग होतं. आजीला कसं वाटतंय? हो, तर नंदी बघितल्याबरोबर खूप वाईट वाटलं. तिकडे तो मशिदीकडे बघित होता, पाठ करून देवाकडे होता, आता खूप वाईट वाटलं. पण त्याचा आज नाही उद्या होणार, मशिदी पडणार आणि त्याचा देवाकडे तो महादेवाकडे वळणार. बरोबर. खरं आम्हाला खूप भावूक झालं. आम्ही पप्पांनी पण दर्शन घेतलंय, अंकिताने पण दर्शन घेतलंय. तुम्ही सर्वजण काशीला या आणि नक्की ज्ञानवापी मशिदीकडे प्रार्थना, म्हणजे मशिदीतल्या तळघरात प्रार्थना करा की लवकरात लवकर मंदिर होऊ दे. दुसऱ्या दिवशी थोडासा नाश्ता करून आता आम्ही घाटामार्गावरूनच काशीतली उरलेली मंदिरं बघायला बाहेर पडलो आहोत. तर मी आता आलेलो आहे वाराणसीतल्या एक प्रसिद्ध पण तेवढं पॉप्युलर नाही आहे अशा एका मंदिरात, ते म्हणजे बिंदू माधव मंदिर. हेच आहे बिंदू माधव मंदिर सध्याचं नवीन बिंदू माधव मंदिर आहे. आणि ही आहे मशीद. मशिदीचं नाव मला माहीत नाही, आलमगीर मशीद आहे वाटतं. तर हे ओरिजिनल बिंदू माधव जे मंदिर होतं ते इथे होतं. ते क्रूर औरंगजेबाने तोडून टाकलेलं आहे. आणि ते झाल्यानंतर गुरुजींनी बरेच वर्ष मूर्ती अज्ञातवासात ठेवलेली आहे. आणि भारताचा महान हिंदू राजा छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी या नवीन मंदिराची स्थापना केली. इथले पुजारी आजही मराठी आहेत. तर नक्की या मंदिराला भेट द्या. आणि हे मंदिर खूप युनिक आहे ह्याच्याबद्दल. तर हे आहे बिंदू माधव मंदिर आणि बिंदू माधव मंदिरामध्ये आपल्याला एक मराठी पुजारी भेटले आहेत. सुहास गोविंद कापशे हे त्यांचं नाव आहे. हेच ते गुरुजी आहेत आणि त्यांच्या तोंडूनच आता आपण इतिहास ऐकूया. हे फर्स्ट नेम आनंदवाडी. आनंदमध्ये फक्त महाविष्णू होते. महाविष्णूच्या नंतर इथे हे शंकराचं नगर झालं. मग अर्ध झालं वैकुंठ चतुर्दशीला, अर्ध विष्णुकाशी, अर्ध शंकराचं झालं. आदिकेशव घाट पासून आणि मणिकर्णिका स्थल हे विष्णुकाशीमध्ये आलं. मणिकर्णिकापासून असी घाटपर्यंत हे शिवाकाशी झालं. हे वैकुंठ चतुर्दशीला जो शिंगार इथे असतो तो अर्धा हरी याचा मिळेल, आधा हरी आधा हर. विष्णू काशीचा आणि शंकराचं काशी हे दोन्ही तुम्हाला इथे प्रत्यक्ष मिळाले. सकाळी 5 वाजता आणि ते तुळशी अर्चन पण असते शालिग्राम. वाराणसीतल्या या मराठी कुटुंबाला स्वतःच्या मराठीपणावर किती गर्व आहे बघा. बरोबर. आणि तुम्हाला मराठीत बोलता येतं म्हणजे महाराजांनी इथे लोकांना आम्ही आमची मातृभाषा मराठी आम्ही घरामध्ये
आम्ही मराठी भाषा आपली सोडली नाही. आमच्या घरामध्ये सर्वांना मराठी कृती येते. अरे वा, खूप इथं अभिनंदन. 7 पिढ्या आम्हाला झाल्या. आम्ही परभणी जिल्ह्यातून आलो. आमचे गुरुजी सातारा जिल्ह्यातून आले. सातारा. मग इथे जे आम्हाला लोकांचा पुरता इथे मराठी बस्ती पुरती झाली. पुरते मराठी आहे. हो. पुढे काशीतल्या या छोट्या गल्ल्यांमधून फिरत आम्ही संपूर्ण घाट एक्सप्लोअर केले. पुढे काही घाट आहे ज्याचे फोटोज व्हिडिओज मी काढले नाही आहेत, पण ते अत्यंत युनिक आहेत. ते फिरायला तुम्ही नक्की विसरू नका. तर काशीच्या शेवटच्या रात्री आम्ही दर्शन घेतं माता विशालाक्षीचं. माता विशालाक्षीचं हे मंदिर 52 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ आहे. जगातील सर्वात जुनं जिवंत शहर आहे काशी. हिंदूंच्या सप्तपुरींपैकी एक शिव हे काशी. घाटांच्या स्थापत्याचं उदाहरण आहे काशी. एकदा आलात की परत जावंसं न वाटणारं शहर आहे काशी.